नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी 246 मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करणार आहोत. 1857चा उठाव. 1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील असा टप्पा आहे ज्याने इंग्रजांच्या शोषणाविरुद्ध सर्वसामान्यांचा राग बाहेर काढला. या घटनेला पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध असेही म्हटले जाते. हा उठाव केवळ एक बंड नव्हता, तर ते भारतीय अस्मितेचे स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे पहिले मोठे प्रकटीकरण होते. चला या क्रांतीच्या मुळाशी जाऊया. स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये यावर किमान एक प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, 1857चा उठाव हा तुमचा अभ्यासक्रमाचा कणा आहे. ऑन स्क्रीन एक्झाम इम्पॉर्टंट पॉपअप. 1857च्या उठावाची अनेक कारणे. यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि लष्करी कारणांचा समावेश होता. सर्वात महत्त्वाचे राजकीय कारण होते डलहौसीचे दत्तक वारस नामंजूर धोरण, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. या धोरणामुळे अनेक संस्थाने खालसा करण्यात आली. ऑन स्क्रीन एक्झाम इम्पॉर्टंट डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, लॉर्ड डलहौसी. आर्थिक शोषणाने शेतकरी आणि कारागीर त्रस्त झाले होते. इंग्रजांच्या धोरणांमुळे व्यापार आणि उद्योग पूर्णपणे नष्ट झाले. तसेच सामाजिक आणि धार्मिक हस्तक्षेपांमुळे भारतीयांमध्ये असंतोष वाढला होता. उठावाचे तत्काळ कारण होते नवी एनफिल्ड रायफल आणि त्यासाठी वापरायच्या काडतुसांवर गायीची व डुकराची चरबी असल्याचा पसरलेला समज. यामुळे सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने सैन्यामध्ये असंतोष वाढत गेला. या असंतोषाची ठिणगी कशी पडली आणि उठावाची सुरुवात कशी झाली हे पाहूया. 29 मार्च 1857 रोजी बराकपूरमध्ये बंगाल मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. ऑन स्क्रीन एक्झाम इम्पॉर्टंट बराकपूर 29 मार्च 1857. 10 मे 1857 रोजी मेरठमध्ये सैनिकांनी उघड बंड केले आणि ते दिल्लीकडे कूच झाले. त्यांनी मोगल सम्राट बहादूर शाह जफर यांना भारताचा सम्राट घोषित केले. हा उठाव संपूर्ण भारतात पसरला नसला तरी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तो तीव्र झाला. या उठावाचे प्रमुख नेते आणि त्यांचे कार्यक्षेत्र स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, कानपूरचे नानासाहेब आणि लखनौच्या बेगम हजरत महल यांनी आपापल्या भागातून इंग्रजांना कडवा विरोध केला. दिल्लीमध्ये शेवटचा मोगल सम्राट बहादूर शाह जफर आणि बिहारमध्ये वीर कुंवर सिंग यांनी नेतृत्व केले. तात्या टोपे यांनी नानासाहेबांना मोठी मदत केली. हा उठाव यशस्वी करण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठा संघर्ष केला, पण इंग्रजांनी तो क्रूरपणे दडपला. या अपयशाची कारणे अभ्यासणे महत्त्वाचे आहे. दिल्ली, कानपूर, झाशी आणि लखनौमध्ये जोरदार लढाया झाल्या, पण मजबूत नेतृत्वाच्या अभावी आणि अपुऱ्या साधनांमुळे उठावाचे केंद्र हळूहळू इंग्रजांनी परत मिळवले. या उठावाचे अपयश मुख्यतः समन्वय आणि एकजुटीच्या अभावामुळे आले. तसेच आधुनिक शस्त्रास्त्रे आणि संसाधनांची कमतरता हेही मोठे कारण होते. 1857च्या उठावाचे तात्काळ परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम भारतीय इतिहासावर खूप खोलवर झाले. या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली. भारताची सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे ब्रिटिश क्राऊन हस्तांतरित झाली. 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याद्वारे धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे आणि दत्तक वारस धोरण रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले. ऑन स्क्रीन एक्झाम इम्पॉर्टंट राणीचा जाहीरनामा 1858. या उठावाचे भारतीय इतिहासातील महत्त्व काय आहे, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे पटकन रिवाइज करूया. दा. सावरकर यांनी या उठावाला पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध असे संबोधले. हा उठाव भविष्यातील स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा ठरला. ऑन स्क्रीन एक्झाम इम्पॉर्टंट विदा सावरकर.